इतिहासात असे अनेक शूरवीर होऊन गेले ज्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने वेळ प्रसंगी स्वतःचं बलिदान देऊन आपल्या मातृभूमीचं यवनांपासून संरक्षण केलं। पण इतिहासात आपल्याला असेही काही पराक्रमी वीर दिसून येतात जे कर्तृत्ववान असूनही दुर्लक्षित राहतात। त्यापैकीच एक म्हणजे शहाजीपुत्र थोरले संभाजी महाराज। शिवरायांच्या थोरल्या बंधूंविषयी अनेकांना काहीच माहिती नाही, पण आजच्या व्हिडिओमधून आपण थोरल्या संभाजीराजांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। शहाजीपुत्र थोरले संभाजी महाराज म्हणजे इतिहासातील एक दुर्लक्षित पान। शहाजीराजे आणि जिजामाता यांना 6 मुले होती, पण या 6 मुलांपैकी केवळ 2च जगले। त्यातीलच एक थोरले संभाजीराजे। थोरल्या संभाजीराजांचा जन्म 1619 साली वेरूळमध्ये मालोजी राजांच्या गडीत झाला। संभाजीराजे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते। अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेची देणगी त्यांना जन्मजातच मिळाली होती। शहाजीराजांचे चुलत बंधू विठोजीराजे भोसल्यांचे पुत्र पराक्रमी संभाजीराजे विठोजीराजे भोसले आणि शहाजीराजे या चुलत बंधूंचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते। दौलताबादला खंडागळे सरदारांचा हत्ती उधळल्याचे निमित्त होऊन जाधव आणि भोसले कुटुंबियातले आपापसातले वैर उफाळून आले। यामध्ये जिजाऊंचे बंधू दत्ताजी आणि शहाजीराजांचे बंधू संभाजीराजे धारतीर्थी पडले होते। आपल्या पराक्रमी चुलत भावाच्या स्मरणार्थ शहाजीराजांनी आपल्या मोठ्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले। ज्या काळात संभाजीराजे मोठे होत होते तो काळ शहाजीराजांच्या आयुष्यातील अत्यंत धामधुमीचा धक्काधक्कीचा होता। त्यामुळे संभाजीराजांचे बालपणही धावपळीत आणि धक्काधक्कीतच गेले। त्यामुळे शहाजीराजे निजामशाहीचे वतनदार होते। 1624 मध्ये भातवडीच्या युद्धाचे नेतृत्व मिळाल्यानंतर शहाजीराजांचे स्थान निजामशाही दरबारात सर्वात मोठे झाले होते। पण त्यामुळे शहाजीराजांबद्दल मलिक अंबरचा मुलगा फतेखान याचा जळपळाट होत होता। स्वतः शहाजीराजांचे चुलत बंधू अंबाजीराजे आणि परसोजीराजे सुद्धा आता शहाजीराजांचा द्वेष करू लागले होते। अशा परिस्थितीत शहाजीराजे मग आदिलशहाला जाऊन मिळाले। पुण्याला शहाजीराजांची वडिलोपार्जित जहागिरी होती। विजापुरी फौजांनी मुरार जगदेवच्या नेतृत्वाखाली पुण्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले। पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, मुख्य चौकात पहार रोवली, त्यावर कवटी ठेवून चपलांची माळ घातली। अशाच धावपळीत 1629 साल उजाडले। शहाजीराजे अजून कुठे स्थिरावले नव्हते। त्यावेळी जिजाऊ साहेब 2-3 महिन्याच्या गर्भवती होते। जिजाऊ मासाहेबांच्या सुरक्षेची काळजी शहाजीराजांना होती, म्हणून त्यांनी आपले विश्वासू मित्र विजयराव सिधोजी विश्वासराव जे शिवनेरीचे किल्लेदारही होते त्यांच्यावर जिजाऊंच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली। विजयरावांची मुलगी जयंती राणी हिच्यासोबत 1629 साली संभाजीराजांचे पहिले लग्न जुन्नरलाच करून देण्यात आले। आतापर्यंत मित्र असणारे विजयराव सिधोजी विश्वासराव शहाजीराजांचे व्याही बनले। शिवनेरीवर जिजाऊंची व्यवस्था लावल्यानंतर पुन्हा शहाजीराजांचा भीषण संघर्ष सुरू झाला। त्यांनी आपल्यासोबत संभाजीराजांना सुद्धा घेतले होते। बुद्धिमान हुशार संभाजीराजे या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या दिवसांमध्ये आपल्या वडिलांकडून राजकारणाचे, युद्धनीतीचे, मुत्सद्देगिरीचे, गनिमी काव्याचे आणि संस्कृतचेही शिक्षण घेत होते। बारकावे समजून घेत होते। या काही वर्षात निजामशाहीमध्ये बऱ्याच हालचाली घडल्या। मलिक अंबरचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला होता। मलिक अंबरचा मुलगा फतेखान जहांगीर बादशाहकडून मारला गेला होता। निजामशाहीचा वजीर जहांखानाने बुरहान निजामशहाचा खून केला होता। निजामशाहीला वाचवण्यासाठी त्या वजीराने शहाजीराजांना आमंत्रण दिले। शहाजीराजांनी ते आमंत्रण स्वीकारले। तो म्हणजे निजामशाहीचा अत्यंत पडता काळ होता। मुघलांनी निजामशाहीची राजधानी देवगिरी दौलताबाद जिंकून घेतले होते। शहाजीराजांनी निजामशाहीला सावरण्याचा अतोनात प्रयत्न केला। काळ कठीण होता। महाशक्तिशाली मुघल सम्राट शहाजहा स्वतः निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रात उतरला होता। महाराष्ट्रात त्यावेळी 6 वर्षांचा भयंकर मोठा दुष्काळ पडला होता। राणोजी वाबळे या मराठी मुघल सरदाराने अहमदनगरवर हल्ला करून बुरहान निजामशहा तिसऱ्याला मारून टाकून निजामशाहीतल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांना मारून टाकले। आता निजामशाही संपली असाच मुघल बादशाह शहाजहानला वाटले। पण शहाजीराजांनी शिवनेरीच्या जवळ जीवदान किल्ल्यात अटकेत असणाऱ्या 3-4 वर्षाच्या मुर्तजा निजामशहाची सुटका केली। संगमनेर जवळच्या पेमगिरीच्या किल्ल्यावर त्या 3-4 वर्षाच्या मुलाचा नवा निजामशाह मुर्तजा म्हणून राज्याभिषेक केला। त्या बाल मुर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन शहाजीराजे स्वतः राज्यकारभार करू लागले। तसे पाहिले तर मुर्तजा निजामशाह फक्त नावालाच होता, खरे तर ते शहाजीराजांचे स्वतःचेच राज्य होते। त्यावेळी 14-15 वर्षांचे असणारे संभाजीराजे एका तुकडीचे नेतृत्व करीत
संगमनेर जवळच्या मुघल सीमेवर उभे होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. शहाजीराजांनी आदिलशहाशी हातमिळवणी केली. आदिलशाही सरदार मुरार जगदीप खवाज खान यांच्या मदतीने शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना केली. चिडलेल्या शहाजहानने 80,000च्या फौजनीशी महाबत खानाला शहाजीराजांवर सोडले. पण पराक्रमी शहाजीराजांनी आपल्या युद्धतंत्राने महाबत खानाला अक्षरशः पळवून लावले. महाबत खानाला शहाजीराजांनी पळवून लावल्यानंतर मुघल बादशाह शहाजहानाने महमद खानाचा खूप अपमान केला. त्या अपमानाचा धक्का सहन न होऊन महमद खानाचा मृत्यू झाला. मग चिडलेल्या शहाजहानने स्वतःच फार मोठी फौज घेतली आणि तो शहाजीराजांच्या निजामशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः महाराष्ट्रात आला. त्यावेळी शहाजीराजांनी निजामशाहीची राजधानी ठाणे जिल्ह्यातील असंगाजवळील माहुलीच्या किल्ल्यावर हलवली. शहाजहानने त्यावेळी आदिलशहाची हातमिळवणी केली. आदिलशहाने शहाजीराजांचे मित्र असणारे पंडित मुरार जगदीवचे हालहाल करून त्याला ठार मारले आणि आदिलशाही सरदार रंदुल्ला खान आणि मुघलांच्या एकत्रित फौजांनी माहुलीच्या किल्ल्याला घट्ट वेढा घातला. शहाजीराजांनी तो वेढा तोडण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण शेवटी आदिलशाही आणि मुघलांच्या एकत्रित फौजांसमोर शहाजीराजांना शरणागती पत्करावी लागली. तसे पाहिले तर आदिलशाही सेनापती रंदुल्ला खान हा शहाजीराजांचा वैयक्तिक मित्र होता. तहानुसार मुर्तजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात देण्यात आले. रंदुल्ला खानाने शहाजीराजांना विजापुरी सरदार बनवण्याचा प्रस्ताव शहाजहान समोर ठेवला. मुघल बादशाह शहाजहानने या अटीवर मान्यता दिली की शहाजीराजांनी पुन्हा उत्तरेकडे बघायचे सुद्धा नाही. मग कर्तबगार शहाजीराजांना आदिलशहाने आपला सरदार म्हणून स्वीकारले आणि शहाजीराजांना महाराष्ट्रापासून दूर दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. संभाजीराजेही वडिलांसोबतच होते. विजयनगरच्या पाडावानंतर अनेक हिंदू नाईक पाळेगार दक्षिण भारतात स्वतंत्रपणे वेगवेगळ्या प्रदेशात राज्य करत होते. शहाजीराजांनी आणि संभाजीराजांनी आदिलशाही साम्राज्याचा प्रचंड मोठा विस्तार दक्षिणेकडे केला. त्यांनी कोणत्याही शहरात इतर विजापुरी सरदारांप्रमाणे लूटपाट, जाळपोळ अथवा कत्तल केल्या नाही. शहाजीराजांनी या राजांना, नायकांना आणि पाळेगारांना स्वतःचे मांडलिक बनवले, पण त्यांचे राज्य संपूर्णपणे खालसा कधीही केले नाही किंवा त्यांच्या प्राणाला कधीही इजा पोचवली नाही. आपल्या सर्व मांडलिकांमध्ये शहाजीराजे आणि संभाजीराजे फार लोकप्रिय होते. शहाजीराजांना आपल्या मोठ्या मुलाच्या संभाजीराजांच्या पराक्रमाबद्दल फार अभिमान होता. थोरले संभाजीराजे सुसंस्कृत, धिप्पाड आणि बलवान शरीराचे अत्यंत पराक्रमी होते. गनिमी काव्यात संभाजीराजे अतिशय पारंगत होते. त्यांनी अनेक कलावंतांना आपल्या पदरी आश्रय दिला होता. अनेक ग्रंथांची निर्मिती संभाजीराजांनी केली असाही उल्लेख आढळतो. संभाजीराजांना मराठी भाषेसोबतच फारसी, कन्नड, संस्कृत, तेलुगू इत्यादी भाषा उत्तमरित्या अवगत होते. 1640 ते 42 हे सुमारे 2 वर्ष शिवाजी महाराज व जिजाऊ माँसाहेब बंगळुरूला होते. या 2 वर्षांच्या काळात शिवाजी महाराजांना संभाजीराजांचा चांगलाच सहवास लाभला. या 2 वर्षांच्या कालावधीत आपल्या वडिलांकडून व आपल्या मोठ्या भावांकडून बऱ्याच नव्या गोष्टी शिवराय शिकले. संभाजीराजांचे एकूण 3 विवाह झाले. पहिली पत्नी जयंती राणी, जी शिवनेरीचे किल्लेदार विजयराव सिधोजी विश्वासराव यांची कन्या होती. दुसरी पत्नी गौरी राणी, तर तिसरी पत्नी पार्वती राणी. त्यांना 2 मुले होती, उमाजी आणि मानकोजी उर्फ मालोजी. संभाजीराजे किती महापराक्रमी होते त्यांची चुणूक तुम्हाला एका गोष्टीवरून येते. गोवळकोंड्याचा सुभेदार मीर जुमला, जो नंतर पुढे औरंगाबादला जाऊन मिळाला आणि औरंगजेबाचा प्रमुख वजीर बनला. त्याने एक मोठी फौज घेऊन बंगळुरूवर 1645 साली आक्रमण केले होते. बंगळुरूवर चाल करून आलेल्या गोवळकोंड्याच्या सुभेदार मीर जुमल्याला संभाजीराजांनी गनिमी काव्याचा असा काही जुमला दाखवला की मीर जुमलाचा साफ पराभव झाला. एवढेच नव्हे तर मीर जुमलाला संभाजीराजांनी हातापायाला बेड्या घालून बंगळुरूला कैद करून ठेवले. शेवटी मीर जुमलाच्या घरच्यांनी 9 लाख सोन्याच्या मोहरा देऊन मीर जुमलाला जिवंत सोडवून नेले. संभाजीराजांनी उत्तम प्रशासन केले. सर्व हिंदू मांडलिकांना एकत्र केले. सगळ्या पाळेगारांशी, नायकांशी आणि राजांशी त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. आदिलशहाला नेहमी भीती वाटायची की शहाजीराजे आणि संभाजीराजे आपल्या विरुद्ध मोठे बंद करून हिंदू पाळेगार, नायक आणि राजांच्या मदतीने विजापूरची राजगादीच उलथून टाकतील आणि त्या जागी स्वतः बसतील. यानंतर 1654 साली बेंगळूरचा जहागीरदार आप्पा खानने बंड पुकारले होते. कनकगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन तो लढत होता. आदिलशहाने आप्पा खानाचा बिमोड करण्यासाठी अफजल खान आणि संभाजीराजांची नेमणूक केली. सैतानी, क्रूर, हरामखोर अफजल खानाने आप्पा खानाशी अगोदरच संगनमत करून
संभाजीराजांचा घात करण्याची योजना बनवली. ऐनवेळी संभाजीराजांना मदत नाकारून आप्पाखानाला सगळी गुप्त माहिती आधीच पुरवून संभाजीराजांचा घातपात करण्याची योजना अफजलखानाची होती आणि दुर्दैवाने संभाजीराजे त्याला बळी पडले. कनकगिरीच्या तोफगोळ्यामुळे संभाजीराजांचा दुर्दैवी अंत झाला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजे स्वतः कनकगिरीला आले आणि त्यांनी आप्पाखानाचा बंदोबस्त करून कनकगिरीला पुन्हा आदिलशाही साम्राज्यात आणले. कनकगिरीच्या पायथ्याशी संभाजीराजांची समाधी शहाजीराजांनी बांधली. 1657 साली जेव्हा शिवरायांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा त्यांनी आपल्या पराक्रमी बंधूच्या स्मरणार्थ आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. प्रथम अफजलखानाचा वध करून आणि नंतर बाजी घोरपड्याला समूळ संपवून शिवाजी महाराजांनी आपल्या बंधूंच्या हत्येचा आणि पित्याच्या अपमानाचा पुरेपूर सूड घेतला. संभाजीराजांनंतर शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली कोलार आणि बंगळूरची जहागिरी संभाजींचे पुत्र उमाजी आणि मानकोजींनी सांभाळले. उमाजींच्या पत्नीचे नाव मकाई किंवा मंकुराणी असे होते. उमाजींना आणि मंकुराणींना बहादूरजी नावाचा एक मुलगा झाला. ज्यावेळी शिवाजी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर होते तेव्हा त्यांनी आपल्या पुतण्याला उमाजीलाही भेट दिली होती. पण दुर्दैवाने संभाजीराजांची वंशवेळ बहादूरजीनंतर बहरली नाही. पुढे 18व्या शतकात कोलार, बाळापूर, बंगळुरूवर असलेली संभाजीराजांच्या वंशवेलीची सत्ता संपुष्टात आणली गेली. हैदर अलीने या सर्व जहागिरी जिंकून घेतल्या